रामकृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ. कार्तिक अमावस्येच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर घरच्या उंबरठ्यावर ठेवा ही एक वस्तू. कुटुंबाची, पतीची, मुलांची जोरदार प्रगती होईल. त्याचबरोबर या दिवशी काही खास उपायसुद्धा करायचे आहेत. त्यामुळे आपले पितर जे आहे ते प्रसन्न होतील. त्याचबरोबर माता लक्ष्मीची कृपा आपल्याला प्राप्त होईल. पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहा. कार्तिक अमावस्येला पितराच्या पूजा केल्याने व्यक्ती पूर्वजांच्या ऋणातून मुक्त होते. या दिवशी पितृपूजेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ही कार्तिक अमावस्या 30 नोव्हेंबर 2024 रोजी शनिवारी सकाळी 10:29 प्रारंभ होणार असून 1 डिसेंबर 2024 रोजी रविवारी सकाळी 11:51 समाप्त होईल. उद्या तिथीनुसार कार्तिक अमावस्या ही 1 डिसेंबर 2024 रोजी रविवारी साजरी केली जाईल. धार्मिक ग्रंथानुसार सत्ययुगात मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या तिथीत देवांनी वर्ष सुरू केले आणि हाच मार्गशीर्ष महिना कार्तिक महिन्याच्या अमावस्येनंतर सुरू होतो. विष्णू पुराणानुसार या अमावस्येला व्रतस्नान दान केल्याने पितरासह ब्रह्म, इंद्र, सूर्य, अग्नी, पशुपक्षी आणि सर्व भूते तृप्त होऊन प्रसन्न होतात. या दिवशी लक्ष्मीपूजन करणे हे देखील अत्यंत शुभ मानले जाते. कार्तिक अमावस्येला केलेले दान सर्व मनोकामना पूर्ण करते. त्याचबरोबर या दिवशी तर्पण आणि पिंडदान केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला देखील शांती मिळते आणि मोक्ष प्राप्त होतो. ज्याच्या कुंडलीमध्ये पितृदोष आहे त्यांनी अवश्य या अमावस्येला काही उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत. त्यापैकी एक उपाय म्हणजे घरच्या उंबरठ्यावरती आपल्याला एक वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहे. तर ही वस्तू कोणते ते आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर अजून छोटे छोटे उपायसुद्धा पाहणार आहोत. अमावस्येला केलेले जाणारे उपाय जे आहे तर ते पुरुषसुद्धा करू शकतात आणि स्त्रियांनी जर हे उपाय केले तर ते अत्यंत प्रभावी असतात. स्त्री ही घरामध्ये सतत कार्यरत असते. घरातील कामे, किचन यामध्ये ती सक्रिय असते. यामुळे तिने जर काही गोष्टी केल्या तर त्या अतिशय प्रभावी ठरतात. माता लक्ष्मीच्या घरामध्ये अखंड वास असावा. मुलांची प्रगती व्हावी, त्यांना चांगले आरोग्य प्राप्त व्हावे, पतीला यश मिळावे, पतीची प्रगती व्हावी तर यासाठी काही गोष्टी कराव्यात. या दिवशी सकाळी लवकर उठावे, स्नान आटोपा करावे. सर्वप्रथम आपल्याला एक गोष्ट करायची आहे तर आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्यावरती तांब्याच्या कळशातून पाणी शिंपडायचे आणि यामध्ये आपले पूर्वज जे आहेत ते तृप्त होतात. आपल्या घरचा जो उंबरठा आहे तर तो उंबरठा म्हणजे आपल्या पूर्वजांचे स्थान असते. म्हणून आपल्याला असे पाणी उंबरठ्यावरती शिंपडायचे आहे. त्यामुळे आपले पितर तृप्त होतात आणि आपला पितृदोषाचा जो त्रास आहे तर तो राहता नाही. पितृदोषाचा जर त्रास असेल तर आपल्या घराची, मुलांची कधीही प्रगती होत नाही आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. अमावस्या तिथी आहे ती पितरांना समर्पित असते. त्यामुळे या दिवशी आपण पितरांना प्रसन्न करण्यासाठी काही उपाय करत असू तर त्यांचं फळ निश्चितच मिळत असते. यानंतर या उंबरठ्याला आपल्याला हळदीचे लेपन करायचे आहे. हळद, गोमूत्र आणि थोडेसे गुलाब जल टाकून ही पेस्ट उंबरठ्यावर लेपन करण्यासाठी वापरायची आहे. यामुळे घरात नकारात्मकता येत नाही. हळद जी आहे तर ती नकारात्मकता नष्ट करते. त्याचप्रमाणे गोमूत्र जे आहे त्यामध्ये गंगेचे वास्तव्य आहे आणि हळद जी आहे ती माता लक्ष्मीला सुद्धा आकर्षित करत असते. तसेच आपला जो मुख्य दरवाजा आहे त्यावरती ओल्या कुंकवाने स्वास्तिक काढायची आहे आणि मुख्य दरवाजावरती आणि उंबरठ्यावरती पूजा करायची आहे. धूप अगरबत्तीने ओवाळायचं आहे. तसेच आपल्या स्वयंपाकघरामध्ये अमावस्येच्या दिवशी स्वयंपाकघराची स्वच्छता करायची आहे. त्याचबरोबर घरातील जाळी जळमाटे या अमावस्येच्या दिवशी अवश्य काढावे.
यामुळे आपल्या घरातील दरिद्री, गरिबी, अलक्ष्मी जी आहे तरी ती बाहेर निघून जात असते. त्याचबरोबर गॅस ओटा आणि गॅस शेगडीची स्वच्छता करून झाल्यावर आपल्या गॅस शेगडीची हळद, कुंकू, फूल, अक्षता वाहून पूजा करायची आहे. तसेच स्वयंपाकघराच्या भिंतीवरती ओल्या हळदीने स्वास्तिक काढायचे आहे आणि या स्वास्तिकची देखील पूजा करायची आहे. गॅस शेगडी आणि स्वास्तिकची पूजा करताना जो दिवा वापरणार आहात तो दिवा मातीचा असावा, म्हणजे मातीच्या पंतीने ओवाळून पूजा करावी. कारण मातीच्या दिव्याने माता लक्ष्मी आकर्षित होत असते आणि ही मातीची पण ही एक ताटामध्ये घेऊन ते ताट एक भरलेल्या पाण्याच्या तांब्यावरती ठेवावे. त्याचप्रमाणे स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा मातेची पूजा करायची आहे. अन्नपूर्णा मातेला या दिवशी अक्षता अर्चना करावे, म्हणजे तांदूळ जे आहे तर ते अर्पण करायचे आहे. तसेच घरातील फरशी पुसताना फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद, गोमूत्र, थोडासा कापूर पुडा, खडे मीठ टाकून घरातील फरशी पुसायची आहे. त्याचप्रमाणे या दिवशी घरातील देव जे आहे तर ते स्वच्छ करायचे आहेत. घरातील सर्व दिवे आणि पूजेचे जे साहित्य आहे तर ते देखील अमावास्येच्या दिवशी साफ करावेत. या दिवशी देव स्वच्छ केल्यानंतर देवांना आपल्याला दुधाने अभिषेक घालून देवांना शांत करायचे आहे. यासोबतच या अमावास्येच्या दिवशी घरातील चारही कोपऱ्यांना कापुराचे 2-2 तुकडे ठेवावेत आणि सायंकाळी आपल्याला आपल्या घरामध्ये कापूर जाळायचा आहे. या कापुरासोबत आपण 2 लवंग, 2 वेलची, 1 दालचिनी तुकडा आणि 1 तमालपत्र, भेटले तर गाईचे शोलीचा तुकडा हा जाळायचा आहे आणि याच धूर घरभर पसरून ही धूप आरती तुम्हाला आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती नेऊन ठेवायची आहे. या दिवशी आपल्याला बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीकडून काहीही खायचे नाही. खास करून जे आपले शत्रू आहेत तर त्यांच्याकडून कोणतीही वस्तू घेऊन खायची नाही. बाहेर खायचे शक्यतो या दिवशी टाळावे. या दिवशी आपल्याला आपल्या घराची नजर काढायची आहे. तुम्ही कितीही नजर जी आहे तर ती मीठ मोहरीने देखील काढू शकता किंवा लाल सुक्या मिरच्या आणि 3 खडे मिठाचे तुकडे याने देखील काढू शकता. आणि यानंतर हे सर्व साहित्य अग्नीमध्ये टाकायचे आहे. त्याचप्रमाणे या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे. पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा, ज्यामुळे आपल्याला पितृदोष आणि दोषाचा त्रास होत नाही. तुळशी मातेला देखील या दिवशी 11 प्रदक्षिणा घालाव्यात आणि प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते या मंत्राचा जप करावा. या दिवशी आपल्याला यथाशक्ती दानधर्म जो आहे तर तो करायचा. अमावास्येच्या रात्री आपल्याला झोपण्यापूर्वी आपल्या पाणी पिण्याच्या भांड्याजवळ एक दिवा लावायचा आहे. यामुळे आपले पितृ प्रसन्न होतात. स्वयंपाकघरातील पिण्याच्या पाण्याच्या भांड्याजवळ एक पितरांचे स्थान असते, म्हणून पितृ शांतीसाठी एक दिवा नक्की लावावा. तसेच या दिवशी आपल्या देवघरामध्ये तुपाचा दिवा लावून त्यामध्ये थोडे केशर किंवा थोडी हळद नक्की टाकावी. यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते. तसेच घरामध्ये लक्ष्मीचे आगमन व्हावे म्हणून या दिवशी देवघरातील शंखामध्ये पिवळे तांदूळ भरून ठेवावे आणि माता लक्ष्मीचा तुम्हाला जो मंत्र येतो तो मंत्र तुम्हाला 108 वेळा म्हणायचा आहे. या दिवशी मुंग्यांना साखर खाऊ घालावी, ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते. त्याचबरोबर माशांना गव्हाच्या पिठाचे गोळे खाऊ घालू शकता, पक्ष्यांना धान्य खाऊ घालू शकता आणि गाईला एक चपाती आणि त्यावर एक गुळाचा खडा ठेवून ती चपाती अवश्य खाऊ घालावी, ज्यामुळे आपल्या घरामध्ये धनाची कमतरता राहत नाही आणि आपल्या संपत्तीमध्ये वाढही अवश्य होते. तसेच या दिवशी महादेवांना जल अभिषेक करून बेलपत्र आणि शमीची पाने अवश्य अर्पण करावी आणि कण्हेरीची फूल अर्पण करावी. यामुळे जीवनातील अनेक समस्या नष्ट होत असतात.
त्याचप्रमाणे शिवपिंडीवरती तीळ अर्पण केल्याने आपले पितर जे आहे ते शांत होतात आणि पितृदोष नष्ट होत असतो. कामामध्ये सतत अडचणी येत असतील, कामे सतत रखडलेली असतील तर देवांना दूध साखरेचा नैवेद्य अवश्य दाखवावा. त्याचबरोबर रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला महामृत्युंजय मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. या दिवशी आपल्याला काळ्या रंगाचे वस्त्र चुकूनही परिधान करायचे नाही. या दिवशी नखे कापू नयेत, केस कापू नयेत. तसेच या दिवशी कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करू नये. त्याचबरोबर या दिवशी नवीन कपडे खरेदी करणे किंवा परिधान करणेही टाळावे. घरामध्ये भांडण, कलह, वादविवाद कटाक्षाने टाळावा. या दिवशी मोठे आर्थिक व्यवहार करणे टाळावे. जर तुम्हाला ही माहिती पूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करा. श्री गुरुदेव दत्त.